नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांवर आता मकोका। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई केली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 9 सदस्यांवर हा मकोका लावलाय। सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता। कागदपत्रांच्या छाननीनंतर अप्पर पोलीस आयुक्त सारंगा आव्हाड यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पिंपरीत मंगळवारी पहिल्याच दिवशी लाखोंचा महसूल बुडाला। राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीने पुकारलेल्या संपात शहरातील शेकडो कर्मचारी सहभागी झाल्याने आरटीओ ते तहसीलदारपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले। त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला, तर शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला। पिंपरी चिंचवडमध्ये 28 एप्रिलला पाणी नसणार। निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या 28 तारखेला शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी सकाळचा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल, तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। आरटीई प्रवेशासाठी भाडे करार सक्तीचा असल्याने पालकांची धावपळ। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव कोट्यातून प्रवेशासाठी रहिवासी पुरावा म्हणून सादर कराव्या लागणाऱ्या नोंदणीकृत भाडे करारावरून पालकांसमोर पेच निर्माण झाला आहे। चुकीच्या भाडे करारामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे अर्ज बाद होत आहेत। अर्जाची अंतिम मुदत जवळ येत असताना भाडे करार वेळेत हातात पडत नसल्याने अनेक पालक हवालदिल झाले आहेत। यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत भाडे करार आवश्यक असतो। नोटराइज किंवा साधा भाडे करार ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे अनेक अर्ज बाद होत आहेत। खराळवाडी उर्दू शाळेत खिचडीत आढळले झुरळ। महापालिकेच्या खराळवाडी येथील उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये शनिवारी झुरळ आढळलं, यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने इस्कॉनला नोटीस बजावली आहे। दरम्यान या संदर्भात ॲडव्होकेट सागर चरण यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। फ्लॅट विक्रीत 92 लाखांची फसवणूक। एका फ्लॅटवर 2 बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची खोटी माहिती देऊन एका व्यक्तीची 92 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। युनुस मोहम्मद शेख राहणार किवळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी ज्ञानेश्वर कासार राहणार कोहिनूर टॉवर पिंपरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी शेख यांनी फिर्यादी यांना कोहिनूर टॉवर्स मधील फ्लॅट विक्री केला। या फ्लॅटवर ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे कर्ज होते, मात्र आरोपीने फक्त बँक ऑफ इंडिया या एकाच बँकेचे कर्ज असल्याचं सांगून विश्वास संपादन केला आणि एकूण 92 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली। 52 कोटींच्या बोगस उपसूचना प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनांद्वारे 52 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय। त्यामध्ये नगरसेवकांसह विभाग प्रमुख, अभियंते तसेच ठेकेदार सहभागी आहेत। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी 5 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती। त्या समितीने 7 दिवसानंतर अखेर काल मंगळवारी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला। समितीने जैन यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली की त्यांना अभय दिलं आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान 52 कोटींच्या घोटाळ्यात आयुक्त दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।